संतोष भैयाच्या लेकीला न्याय मिळणं खूप गरजेचं आक्रोश करते त्यामुळे लेकीला न्याय मिळणं गरजेचं आहे म्हणून मोर्चे होणं गरजेचं आहे। मोर्चा म्हणजे जातीवाद असू शकत नाही। भ्रम असणाऱ्यांनी पहिला भ्रम काढून टाका। जर संतोष भैयांच्या भावाला धनंजय देशमुखांना जर गुंड धमक्या देणार असतील त्याला अरेरावी करणार असतील तर त्या विरोधात बोलणं गरजेचं आहे। जर धनंजय देशमुखला धमकी येणार असली तर या राज्यातला एकही माणूस असा असू शकत नाही एकही की तो धनंजय देशमुखांच्या बाजूने उभा राहणार नाही। तुम्ही धनंजय देशमुखांना धमक्या देतात आणि त्या बाजूने जर बोललं गुंडाला जर बोललं उद्देशून गुंडाला त्याला तुम्ही जातीवाद म्हणताय काय? मग काय मारून टाकायचा का धनंजय देशमुख सुद्धा संतोष देशमुख भैयासारखा? त्यामुळं न्यायासाठी मोर्चे होणार आहेत समाजात। मी समाज म्हणून आलोय, मी समाज मी कोणीही नाहीये, समाज म्हणून आलोय आणि उद्या माझ्या बंधूचा दावा पण आहे चुलत बंधूचा आणि माझी तब्येत सुद्धा खराब आहे त्यामुळे मी आता मोर्चाला भेट देऊन संभाजीनगरला हॉस्पिटलला जाणार आहे। राज्यभर धनंजय मोठे समर्थक आंदोलन करतायत तुमच्यावर लातूरमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। मी जर संतोष भैया देशमुखांना न्याय मागत असलो आणि गरिबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी मी बोलतोय समाज बोलतोय याला जर तुम्ही जातीवाद समजून गुन्हे दाखल करणार असले तर मी असले हजारो गुन्हे घ्यायला तयार आहे हजारो घ्यायला तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मागायचा नाही आरक्षणाचा त्याला जातीवाद म्हणणार तुम्ही? दिशाला घेऊन चाललात राव तुम्ही कोणत्या दिशाला घेऊन चाललात? मंत्र्याला नाही बोलायचं कुणाला बोलतात लोक या राज्यात लोक मंत्र्यांनाच बोलतेत मंत्र्यांनाच बोलावं लागतं त्याच्यात जात काय नाही संबंध आहे। आम्ही आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाहीत का? इतर समाजाच्या नेत्याला बोलत नाही कोणतीही जात असू द्या ज्यावेळेस आंदोलन करते त्यावेळेस नेत्याला मंत्र्यालाच बोलत असते मंत्र्याला बोलणं म्हणजे जात। आता आपण सहज बोलतो मंत्र्याला तुला गावात फिरून नाही देणार का बोलते? ते राज्याच्या मंत्रिपदावरती बसलेले प्रमुख जबाबदारी त्यांची त्यांनाच जनता बोलत असती तुला राज्यात नाही फिरून द्या त्या जात कशाला अंतरे कशाला वळण पाडीता उलट प्रतिमोर्चे काय काढता? दुसऱ्या तुमच्याकडे जर मर्डर झाला असा तुमच्या घरात तर मग बाकीच्या समाजाने बी मोर्चेच काढायचे का? तुमच्या विरोधात ही रूढ पाडायचे का तुम्हाला? हा तुम्ही आता ते सत्तेत मंत्री आहे म्हणून त्याला बोलतात सत्तेत हे म्हणून त्याला बोलतात फिरून देणार नाही अमुक करून देणार नाही तमुक करणार ही जनता आहे रोष आहे बोलती त्या जात कशाला आणता? मग उद्या आमच्या बी समाजाच्या नेत्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांनी तसंच बोलायचं का? आमच्या लोकांना बोलू नको आमच्या मंत्र्याला बोलू नको आम्ही असं म्हणायचं का? अरे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं तुला फिरून देणार नाही अमकं करून देणार नाही तमकं करून देणार नाही मंत्र्याला बोलल्यामुळं आमचं आहे आणि आमच्याला म्हणतात बोलू नको फिरून देणार नाहीत। अरे मग मंत्र्यालाच म्हणत असतात ना फिरून देऊ नको मग दुसऱ्याला म्हणत असतात का? काही लोक बळजबरी जातीवाद आणतात त्या प्रकारे बळजबरीला नाही षडयंत्र आहे षडयंत्र धनंजय मुंडेचं त्याला वाचवण्यासाठी त्याचं हे षडयंत्र आहे आणि त्यांनी हे ओबीसीचं पांघरून घेऊ नये स्वतः पाप करायचं आणि ओबीसीच्या मतानं झाकवायचं हे चांगलं नाही ही रूढ पडल ते लोक उठवायलाय गुंडाची टोळी लाभार्थी टोळी ती सगळा त्यांचा समाज अजिबात नाही ओबीसी तर लगेचच नाही हे कोणालाच मान्य नाही हा खून हे खून कोणाला पटलेली गोष्ट नाही इतका क्रूर खून झालेला आहे पण हे मुद्दाम काय करतायत एक लाभार्थी टोळी उठते आंदोलन कर आमका कर तमका कर आरोपीच्या बाजूने बोलतेत आरोपीला साथ देतात आणि दुसरं एक काम यांचं आमच्या मंत्र्याला बोलू नका कारण मंत्र्याला बोलता तुमचा काय संबंध आहे? तो सरकारचा आहे तो संविधानाच्या पदावर बसलाय तुमचा घरी असल्यावर असतोय इथं मंत्र्यालाच बोलावं लागतं गावात फिरून देणार नाहीत रस्त्यानं फिरून देणार नाहीत हे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं। मग काय इथून पुढं आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांचंच करायचं का? आमच्या याला बोलू मग आमचा कोणत्या पक्षाचा असून मग आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागल्यावर आमच्या याला बोलू नको ही रूढ चांगली नाही ही रूढ चांगली नाही तुम्हाला लोक मारून टाकायचे का? आता समजा मला सांगा आपल्या संतोष भैयाचा खून झाला आणि संतोष भैयाचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन फिरतोय होते लेकरू न्यायासाठी त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देताय मग त्या गुंडाला बोलायचं नाही तुमच्या जातीला बोललो का आम्ही तुमच्या नेत्याला? अरे ते तुमचा नेता नाहीये ते सरकार मधला आहे हा मग धनंजय देशमुखला धमकी दिली त्या गुंडाला बोललो आम्ही तुमचा काय संबंध आहे? याच्यात ओबीसीचा काय संबंध याच्या जातीचा काय संबंध? मग तुम्हाला कापू कापू टाकायचे लोक
धनंजय देशमुख बी मारून टाकायचं का तुम्हाला? भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का? हे गुंडाला बोलायचं नाही का? मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का? धनगराचं, दलित मुस्लिमाचं, मायक्रो ओबीसीचं तुम्ही कस काय वाढता तुमच्यावरती बळत? गुंडाला बोलायचं नाही. सोमनाथ सूर्यवंशी मारून टाकला का पाहिजेत का तुम्हाला लोक आमचे? ते वाकोळी साहेबाचा मर्डरच झालाय. अरे त्याला मर्डरच म्हणतात, बोलायचंच नाही का आम्ही? कोणता जातीवाद शिकवता राहू तुम्ही आम्हाला? म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद. मी संतोष भाईंच्या न्यायासाठी लढतोय, न्याय मागतोय. न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या. मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय, न्याय मागतोय. तो जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या. मी हटणार नाहीये, मराठ्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहणार आहे. मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही. मी कधी बोललो? ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी धनंजय मुंडेचं नाव घेतलं. आधी घेतलं का त्याचं तोंड नाव? कारण तो मंत्री आहे, तो सरकारमध्ये जातीचा नाहीये. मी त्याला त्यावेळेस बोलत तो हे लोक आवरेव, तर त्याने ते आवरायच्या ऐवजी ती लाभार्थी टोळी उठली. पिकेमे खाय, गटार खाय, नाल्या खाय, कुठं दगड गोटे खाय, नद्या खाय, राख खाय, काही खाय, ही टोळी उठली. आणि तुम्ही गुंडाला पोचता. आरोपीच्या पाठीमागं तुम्हाला हिरूड पाडायचा का? आणि तुमच्या घरात माणूस मेल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रतिमूर्तीच काढायची, हिरूड पाडायची का धनंजय मुंडेला? मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कुणाला? जर त्याला म्हणलं रस्त्याने फिरू देणार नाहीत, कोणी पण मंत्र्याला धमकी देणार. कोण नाही धमकीत मंत्र्याला? कोण इशारे देत नाही मंत्र्याला? प्रत्येक जण मंत्र्याला देतो, कारण तो एक पालकत्व त्याने स्वीकारलेला असतं, एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो, त्याच्या संग जात जोडी देत. अरे काय तुम्ही केवलाना प्रयत्न करायला लागलात, हे चांगलं नाही. मला प्लीज मोर्चा सुरू झाल्यावर मला हॉस्पिटल जायचं. कालच माझी तब्येत खराब होती त्या व्यासपीठावरतीच. एकच प्रश्न मला की आरक्षण मागताना मुख्यमंत्र्याच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्याच्या हातात, आता ते गृहमंत्री त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे. आपण अन्न औषध प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहीत धरतोय. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून या केसेसमध्ये त्यांची काही जबाबदारी नाही का फडणवीसांची? त्यांनी कुटुंबाला बोलून घेतलंय अशी मला माहिती मिळाली. सांगितलं सुद्धा मला कुटुंबानं पण बोलून घेतलंय आणि याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही. हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे. मग आता आरोपी सुटणार नाहीत, आहे ती साखळी धरली जाणार. पूर्ण हे रॅकेट आहे, संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे. यांना जातपात नाही कळत, पैसा कळतो फक्त. नोटा कुठे आहेत, माल कुठं आहे एवढंच कळतं. जात पात यांना काहीही कळत नाही. ते जात कळणारे, समाज कळणारे, ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे हे ते दुसरे नेते होते, हे नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, म्हणून तर मराठी शांत आहेत. एकही याच्यातला सुटणार नाही, सगळे धरण्यात येणार, सगळे फासावर जाणार. यातला एक बी सुटला गाठ मराठ्या संघ. अजून एक आरोपी अटक नाहीये आणि मस्साजोगीचे ग्रामस्थ उद्या आंदोलन करणार आहेत. उद्यापासून त्यांनी 10 दिवसात सापडत लपला असं पदराच्या आडुंगी सापडत कुठं नाही, पदराच्या आडुंगी लपला असं येईल. गुन्हे दाखल केले जात आहे आणि काल तुम्ही असं म्हणाला की 25 तारखेनंतर धनंजय मुंडेंकडे मी बघतो, तर काय कशा पद्धतीने बघणार आहे? पण कायदेशीर म्हणलो बघतो, कायदेशीर बघतो म्हणलो. कारण त्याचे बी परळीपासून मुंबई पोत मॅटर आहेत भाऊ. तो माया नदी लागायला लागला. मी त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको. तो एक खून केला तरी तो आणखीन पोट भरलं नाही का संतोष भाईचा खून करून. त्यामुळे त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको. पण ती लाभार्थी टोळी उठत. मी खोटं बोलत नाही, माझं तोंड कोरडं पडायलंय. मला हॉस्पिटलला जायचंय, पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे, सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे. त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं. पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत. माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेने उठून. धनंजय मुंडेचा पाय खोलात चाललाय, आणखीन खूप खोलात चाललाय. त्याच्या लक्षातच आहे ना तो काय करून घ्यायला लागलाय. फोन करतो ओबीसी नेत्याला माझ्या बाजून उठा, लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा, आंदोलन करा. अरे माझ्यावर हजारो केस झाले तरी मी गरिबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का? मला या साईटीत काही सापडलं नाही. माझ्याजवळ आहे काय? माझा समाज सोडता. मी गोरगरिबाच्या न्यायासाठी मी जातीवाद करत नाही, मला एवढंच खटकते. तुम्ही जातीवाद म्हणताच कसं काय?
कोणत्या जातीला दुखवलं का? कोणत्या जातीसाठी धावून गेलो नाही? नेत्याला सोडत नाही हा आणि नाही सोडणार. पाटील अशी ठरून ही टोळी पाटील ही ठरून अशी टोळी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न दादा चुकीचा पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागलाय. खून झाल्याच्या नंतर प्रतिमोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा. उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणानं